बारामती लोकसभा मतदारसंघात आज शेवटची प्रचार संघाचा सभा पार पडणार आहे। एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघात आपण फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणचं काय नेमकं वातावरण आहे, कशा पद्धतीने लोकांच्या भावना पुढे येत आहेत हे जाणून घेतोय। पण यासोबतच जे पवार कुटुंबियांमधले सदस्य आहेत त्यांना या निवडणुकीबद्दल आता सगळी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आत्ताची, या परिस्थितीबद्दल काय वाटतं, जी परिवारामध्ये उभी फूट पडली, पार्टीत फूट पडली आणि त्यानंतरची होणारी ही निवडणूक, या निवडणुकीबद्दल काय वाटतं हे जाणून घेतो आहोत। माझा पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही देखील या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पाहिलं, बारामतीकर काय म्हणतायत, बारामती काय म्हणतात? एकतर बारामतीचं आता वातावरण जे दिसतंय आम्हाला, म्हणजे बारामती शहर थोडं दबावाखाली आहे, थोडं टेन्स आहे, पण पूर्ण बारामती तालुका किंवा लोकसभा मतदारसंघ जर पाहिलात आपण तर सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। त्याला कारणं अनेक आहेत। एकतर 10 वर्षामध्ये देशामध्ये जी काही परिस्थिती आहे, आता बेरोजगारी असेल, महागाई असेल, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न असतील किंवा दिलेले शब्द पाळले गेले नाहीत, यामुळे लोक प्रचंड नाराज आहेत। त्यामुळे ही लढाई तर आता लोकांनीच हातात घेतलेली आहे। त्यामुळे वातावरण खूप चांगलं आहे। महाविकास आघाडीसाठी, सुप्रियाताईंसाठी ही वातावरण खूप चांगलं आहे बारामतीमध्ये। असं म्हटलं गेलं की ही निवडणूक मोदी विरुद्ध गांधी अशी आहे, पण तसं चित्र बारामतीत दिसत नाही। थेट पवार विरुद्ध पवार असं चित्र दिसतं। जेव्हा परिवारात अशा पद्धतीची ही वेळ आली, परिवारात फूट पडली आणि परिवारातलेच सदस्य एकमेकांविरोधात उभे राहिले, तेव्हा परिवारातला सदस्य म्हणून तुम्ही कसं पाहता, याकडे काय तुमच्या भावना आहेत? एकतर म्हणजे आम्ही जे काय आम्ही साहेबांच्या सोबत आहोत, आम्हाला तर ही लढाई पवार विरुद्ध पवार किंवा पवार विरुद्ध सुळे अशी वाटतच नाहीये। एकतर आम्ही लढतोय बीजेपीच्या विरुद्ध, आणि जे मगाशी मी तुम्हाला समस्या सांगितल्या त्या सगळ्या समस्यांच्या जे काही वातावरण आहे त्याच्या विरुद्ध आपण लढायचा प्रयत्न करतोय। त्यामुळे कदाचित त्याला एका वेगळ्या पद्धतीने पवार विरुद्ध पवार किंवा सुळे विरुद्ध पवार असं चित्र रंगवलं जातंय, पण मला नाही वाटत की हे असं काही लढाई आहे। ही लढाई आमची थेट बीजेपीशी आहे, मोदी। तुम्ही म्हणताय तसं ही पक्षासोबतची तुमची लढाई आहे, मात्र हे आपल्याला मान्य करावं लागेल की नणंद विरुद्ध भाऊजाई असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोघींसाठी, एकीकडे शरद पवार मैदानात उतरले, दुसरीकडे अजित पवार मैदानात उतरले, हे दोघे जण एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरतील अशी वेळ येईल असं तुम्हाला कधी वाटलं होतं? नाही। आता मलाच लग्नाला 42 वर्ष पूर्ण झालीत, पण असा प्रसंग आमच्या फॅमिलीवर, कुटुंबावर येईल पवारांच्या, हे मात्र आम्ही कधीच विचार नव्हता केला। हे सगळं अनपेक्षित संकट या कुटुंबावरती आलेलं आहे, आणि ज्या पद्धतीने आमचं कुटुंब फोडलं, ज्या वेदना दिल्यात साहेबांना, त्या म्हणजे नाही, मी शब्दामध्ये नाही वर्णन करू शकत। कारण मी एकतर लहानपणापासून जसं मला कळतं तसं मी साहेबांची कार्यकर्ती आहे। त्या माणसाचं सगळ्या कामाच्या पद्धती, जे काही चढ उतार आले आयुष्यामध्ये, ज्या पद्धतीने झेलले त्या माणसाने, आणि समर्थपणे उभा आहे या वयामध्ये, ह्याच्यामध्ये, त्यामुळे या माणसाला तर ह्या वेदना या वयामध्ये नाही मिळायला पाहिजे होत्या। त्यामुळे जो काही निर्णय दादांनी घेतला आणि ज्या पद्धतीने ते गेले, म्हणजे आणि ज्या पद्धतीने ते बोलत होते मुंबईला किंवा ज्या सभा झाल्या त्याच्यामध्ये, त्यांनी त्यांचं वय काढलं, त्यांचं आजार काढला, ज्या पद्धतीने मी म्हणजे नाती काढली त्यांनी, मी तुमचा सख्खा मुलगा वगैरे नाही असं, पण ते खूप त्रासदायक होतं आमच्यासाठी, म्हणजे खूप वाईटही वाटलं ह्या गोष्टीचं। पण ही लढाई आमची पवार विरुद्ध पवार किंवा पवार विरुद्ध सुळे नाहीये। आम्ही साहेबांच्या सोबत आहोत, आणि या आधारवड आहे या महाराष्ट्राचा आणि देशाचा, आणि या आधारवडाखाली आम्ही सगळेजण आता शिकतोय आणि काम करतोय। त्यामुळं साहेबांच्या सोबतच सगळा मतदारसंघ आहे, आणि ही लढाई आहे ती बीजेपीच्या विरुद्ध आहे। हा अत्यंत भावनिक क्षण आहे, किंवा निवडणूक देखील भावनिक पातळीवर उतरल्याचं पाहायला मिळतंय। अशा परिस्थितीत परिवारात जेव्हा अशा पद्धतीचं एक द्वंद्व निर्माण झालं, तेव्हा तुम्ही पवारांसोबत, शरद पवारांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला, पण अजित पवार सतत म्हणतात की परिवारातले जे सदस्य आहेत ते शरद पवारांसोबत आहेत असं ते दावा करतात, पण तसं नाही। माझ्याही सोबत परिवारातले सदस्य आहेत, तर कोण कोणाच्या बाजूने परिवारातल्या सगळ्या सदस्यांमध्ये जेव्हा चर्चा होती? एकतर पवार कुटुंब पूर्ण साहेबांच्या सोबत आहे। कदाचित अजितदादांचं जे आजोळ आहे ती सगळी फॅमिली दादांच्या सोबत आहे। त्यामुळे ते थोडंसं वेगळं बोलतात आहे, पण आम्ही सगळेजण, म्हणजे अगदी पवार साहेबांचे भाऊ असतील किंवा ते पुण्यातले आमचे सगळे रिलेटिव्ह असतील, साहेबांच्या सोबतच आहोत आम्ही। तुमच्या परिवारातल्या लोकांकडून जी भावना व्यक्त केली गेली, डीएनएचा मुद्दा मांडला गेला, या मताशी तुम्ही सहमत आहात का, आणि काय कसं सांगाल काय? एकतर शर्मिलाने जो मुद्दा मांडला डीएनएचा, त्याच्याशी मी सहमत आहे। कारण मी असो किंवा आम्ही सगळ्या 5 जणी आम्ही जावा असो, आम्ही सगळ्या बाहेरून दुसऱ्या कुटुंबातून आलेले आहोत। त्यामुळे सुप्रियाताई मूळ ओरिजिनल ब्लड आहे ते, आणि ती एकुलती एक कन्या आहे साहेबांची, त्यामुळे तिथं वादच येत नाही नणंद आणि भाऊजाईचा, पहिली गोष्ट। आणि आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे,
म्हणजे आम्ही सगळ्या पाचीच्या पाची जणी अतिशय उत्कृष्ट सामाजिक समाजात काम करतो, वेगवेगळ्या संस्थांवर काम करतो, पण तिथं कुठंच आम्हाला अडसर नाहीये. साहेबांनी पूर्ण ताकद आम्हाला 5 जणींना पण दिलेली आहे. त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. खरं तो साहेब बोलले पण त्याचा अर्थ वेगळा विपर्यास केला गेला आणि त्याच्या वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया उमटत गेल्या, पण मूळ मुद्दा तसा नाहीच आहे तो. म्हणजे साहेब त्या अर्थाने बोललेच नाही, अगदी सहज हे झालं आणि त्याचा खूप वेगळा गदारोळ माजला त्याच्यावरती. पण तसं नाहीये. जशा मुली तसंच आम्ही पण सुना आहोत, आम्हालाही त्या पद्धतीने तिथं घरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सपोर्ट होतोय आणि आम्ही काम करतोय. पण शेवटी ताई ह्या साहेबांचं ओरिजिनल हे आहे आणि तो डीएनएचा मुद्दा जो शर्मिलाने परवा सभेमध्ये महिलांच्या मेळाव्यात टाकला तो अगदी योग्य आहे. सुनेत्रा पवारांच्या विरोधात ही जेव्हा सगळी निवडणूक आहे, परिवारातले सगळे तुम्ही सदस्य शरद पवारांच्या बाजूने, सुप्रिया सुळेंच्या बाजूने, अजित पवारांच्या आणि सुनेत्रा पवारांच्या विरोधात लढतात, तेव्हा परिवारात जेव्हा चर्चा होते तेव्हा परिवारातल्या लोकांचं काय म्हणणं असतं की 4 जून नंतर जेव्हा सगळी निवडणूक संपला, आता तर हे सगळं चित्र स्पष्ट आहे, पण पुन्हा एकत्र येण्याचे काही तुम्हाला चान्सेस वाटतात का? असं वाटतं का की सगळ्यांनी पुन्हा एकत्र यावं? नाही, खरं खूपच मनं दुखावलेली आहेत. एकतर भाषा आणि ज्या पद्धतीने आरोप केले गेले, ज्या पद्धतीने बोललं गेलं, त्यामुळे मनं प्रचंड दुखावलेली आहेत आणि खूप वेदना झालेल्या आहेत. म्हणजे मी कल्पना करू शकते की या घरातली मी मोठी सून म्हणून मला समजते, पण मी विचार करते की त्या माणसाला किती वेदना झाल्या असतील, ज्या पवार साहेबांना, की लहानपणापासून म्हणजे मला कळतंय असं मी 42 वर्ष आज सगळं जवळनं पाहत आले या कुटुंबामध्ये. ज्या पद्धतीने साहेबांनी दादांना इतका सपोर्ट केलेला आहे की मला पण आश्चर्य वाटायचं की सख्या मुलाला एखादा वडील पण नाही एवढं सपोर्ट करत. एवढं म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य त्यांना दिलं आणि ज्या पद्धतीने हे घडलं ना, ते मला नाही वाटत की इतकी दुखावलेली मनं परत सांगता येतील का नाही हे सांगता येत नाही मला. आता बोलताना भाऊक दिसत. हो ना, कारण आज ह्या माणसाने दिलेली 60 वर्ष महाराष्ट्राला आणि त्यानंतर आजच्या कॅन्सरच्या त्यांच्या ह्या लढाईमध्ये ते सगळं देशाचं आणि महाराष्ट्राचं चॅलेंज स्वीकारू शकत होते. पण कुटुंबात घडलेला हा जो काही हे आहे प्रसंग आहे, मला पण भीती वाटत होती की साहेब कशा पद्धतीने रिॲक्ट होतील, खसतील का किंवा काय होईल त्यांच्या बाबतीत. पण ते उघडपणे काही बोलत नाही. कदाचित आतमध्ये वेदना आहे त्या माणसाच्या ह्याच्यामध्ये, पण तो बोलणं हा त्यांचा स्वभाव नाहीये, व्यक्त होणं हा स्वभाव नाहीये, लढत राहणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळं आज पायाच्या जखमा, पायाला बँडेज केल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. लिक्विड डाएटवर साहेब आहेत. त्यामुळे आम्हाला सतत त्यांची काळजी वाटते की हा योद्धा लढतोय, पण आतून काय होत असेल ह्या सगळ्या गोष्टी, की आपल्याच घरातल्या एका कुटुंबातल्या घटकाच्या विरुद्ध लढताना काय वेदना असतील आणि या वेदना देणाऱ्या शक्तीविरुद्ध आम्ही लढतोय. पण ते तुमच्या परिवारातलेच. तरी पण त्यांनी मार्ग वेगळा घेतला ना, त्यांनी मार्ग वेगळा घेतला, भूमिका वेगळी घेतली आणि भूमिका मार्ग वेगळा घेत असताना भाषा अतिशय वाईट पद्धतीची भाषा होती त्यांची आणि खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा आणि ते साहेबांबद्दल बोलतात याचा आम्हाला त्रास होतो. आता तुम्ही जी भूमिका मांडता सतत शरद पवार किंवा सुप्रिया सुळेंच्या बाजूने उभं राहण्याची आणि अजित पवारांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या भाषणांमधून त्यांची भूमिका मांडली, त्याच्यामुळे जो आपसुकपणे तुमच्या मनात राग दिसतोय, तर पुन्हा एकत्र येण्याची कुठलीही संधी दिसत नसताना हे पुढे कुठपर्यंत किती टोकाला जाईल असं? नाही, मी याच्यावरती नाही बोलू शकत. आता 4 जूनच्या निकालानंतरच बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. कुटुंब सांधलं जाईल का नाही हा मात्र एक वादाचा विषय आहे, पण 4 जूनच्या निकालानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. सतत असं म्हटलं जातं की अजित पवारांकडून दबाव टाकला जातोय, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दबाव टाकला जातो. तुम्ही बारामतीत फिरताय, तुम्हाला जाणवतं का तसं किंवा तुम्हाला काही तसा अनुभव आला? एकतर जसं मला समजते तसं मी जेव्हा निवडणुकीचं वातावरण पाहिलंय, पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळंच दबावाचं वातावरण आहे आणि एक भीती दाखवली जाते किंवा फोन केले जातात, बँकांच्या कर्जांवरनं काहीतरी सुनावलं जातं, लोक दबून घरामध्ये बसलेली आहेत, कुणालाही बाहेर पडायला परवानगी नाही आणि वेगळ्या पद्धतीने त्यांनी सगळ्या सिस्टीमचा आणि जे काही आता सत्ता आहे त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची, त्या सगळ्या सत्तेचा वापर त्यांनी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दबाव आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे सगळ्यात वाईट वाटतं की हे दादा आम्ही कधीच बघितले नव्हते. भाजपच्या एकूण दडपशाहीमुळे किंवा वेगवेगळ्या प्रेशर टॅक्टिकमुळे अजितदादा तुमच्यापासून दूर गेले असं तुम्हाला? नाही, माहिती नाही मला. दादांचे काय पर्सनल इश्यू होते त्यामुळे दादा गेले किंवा त्यांच्यावरती प्रेशर आलं आणि असंही शहासाहेब असतील आणि मोदी साहेबांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या काही बीजेपीच्या नेत्यांना हे आमचं घर फोडायचंच होतं, कारण ब्रिटिशांची जी नीती होती त्याच पद्धतीने फोडा आणि एकमेकांमध्ये त्यांचे वाद लावून द्या आणि घराची ताकद कमी करा आणि त्यांना त्यात यश मिळालं.
पुढची तुमची काय भूमिका असणार आहे, काय इशारा असणार आहे भाजपचा? एकतर ज्या पद्धतीने देशाचं नुकसान झालेलं आहे या 10 वर्षामध्ये, महागाई आहे, मी एज्युकेशनमध्ये काम करते, गेले 35 वर्ष शिक्षणाची जे काही आज दशा झालेली आहे, दैना झालेली आहे. एकतर जिथं माध्यमिक स्कूलची मुलं शिकतात त्या शाळांना छपरं नाही आहेत, टॉयलेट नाही आहेत, मुलींसाठी सुरक्षित जागा नाही आहेत, सिलेबसवर कुणी विचार नाही केलेला आणि त्या शाळांमध्ये सर्व गरीब कुटुंबातली मुलं शिकतात. त्यामुळे आज शिक्षणाची परिस्थिती, शिक्षक नाही आहेत, जिथे 10 पाहिजे तिथे 4च आहेत, जिथे 4 आहेत तिथे 2च आहेत आणि काही शाळांमध्ये अजूनही मुख्याध्यापक नाही आहेत. इतकी भीषण परिस्थिती आज आमच्या शिक्षणाची आहे. एकीकडे 5 स्टार रस्ते केले जातात आहे, मेट्रो केले जातात आहे आणि इकडे आज शिक्षणाची दशा मात्र इतकी वाईट आहे की याकडे मात्र कुणाचं लक्ष नाही, याच्यावर कुणी बोलत नाहीये. दुष्काळ आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे, पाण्याची टंचाई आहे, टँकरची मागणी आहे, पण अजूनही शासनाने डिसिजन नाही घेतलेला की लोकांना पाणी दिलं पाहिजे किंवा जनावरांना चारा दिला पाहिजे. हे इतकं भीषण जे चित्र आहे हे कुठल्याच मागच्या राजवटीमध्ये आम्ही कधी पाहिलं नव्हतं. अनेक पंतप्रधान होऊन गेले पण ते संवेदनशील होते. जेव्हा देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये काही अडचणी आल्या, दुष्काळ पडला, त्यावेळेला त्यांनी सपोर्टची भूमिका घेतली, आधी शेतकरी आणि पाण्याच्या ह्याच्यावरती त्यांनी काम केलं. पण आज तो संवेदनशील जो पाहिजे तो नाहीये मला दिसत कुठे. अतिशय व्यावहारिक आणि वेगळ्या पद्धतीचं राजकारण आज इथं केलं जाते आणि वेगळ्या म्हणजे टोकाचा भ्रष्टाचार, टोकाची भूमिका, टोकाचे वाद, जातीय ह्याच्यामध्ये वाद निर्माण झाले, प्रत्येक जातीच्या विरुद्ध जात लढवली जाते आणि एक टोकाचंच सगळं वातावरण आज आपण देशामध्ये पाहतो. त्यात आनंद आणि समाधान किंवा काहीच नाहीये. म्हणजे एकीकडे आपण कुठे चाललोय हाच प्रश्न माझ्यासारखेला पडतो. शेवटचा प्रश्न असा आहे की अजितदादा सतत भाषणांमधून सांगतात की ते तुम्हाला भावनिक करतील पण तुम्ही भावनिकतेला बळी पडू नका, विकासासाठी मी मत देतोय, मला विकासासाठी तुम्ही निवडून द्या. एकतर विकासाचा जो काही स्टोन आहे त्याला आपण फाउंडेशन स्टोन आहे तो साहेबांनी घातलेला आहे. त्यामुळं भावनिक करायचं आम्हाला काहीच कारण नाही. आमच्यापेक्षा साहेबांच्या वयाच्या मोठ्यापेक्षा लोक सांगतात की साहेबांनी काय केलं या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी. त्यामुळे आम्हाला भावनिक करायची गरजच नाही ना. शेवटी काम बोलतं आणि तुम्ही फक्त त्याच्यावरती आलात, त्या पार्श्वभूमीवर तिथून पुढे तुम्ही कामाला लागलात, पण मूळ जो पाया आहे तो साहेबांनीच घातलेला आहे. शैक्षणिक संस्था असतील, साखर कारखाने असतील किंवा इथले काही MIDC, म्हणजे MIDC फक्त बारामतीतच नाही आली तर महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये त्यांनी MIDC आणलेले आहेत. ती लोक नाही विसरणार आहे. आज तुम्ही हिंजवडीचं IT पार्क बघत असाल, मी परवा जाऊन आले तिथे मुळशी आणि त्या भागामध्ये. केवढी लोक आशीर्वाद देतात साहेबांना की पूर्वी काय होतं इथं आणि आता काय आहे तिथे. IT पार्कमुळे आज लाखो लोकांना जॉब मिळाले आणि एक वेगळंच विश्व तिथं त्या हिंजवडीमध्ये उभा केलेलं आहे. त्यामुळे साहेबांनी फक्त त्यावेळेला बारामतीचा विचार नाही केला. सगळीकडे समान न्यायाने त्यांनी MIDC देणं असेल, कामं करणं असेल, सगळं झालं. त्यामुळं भावनेचा विषयच नाही इथं. नाही आता ते काय मला समजत नाही ते काय बोलतात आणि कसे बोलतात हा जरा थोडासा संभ्रम आहे आणि लोक मात्र समजदार आहेत आणि प्रत्येक त्यांच्या प्रश्नाला आणि ते जे काय बोलतात त्याला मात्र आमचे नागरिक पण उत्तर देतात. त्रास तर होतोच कारण आत्ता दादा बाजूला झाले. म्हणजे मला नेहमी कौतुकाचा विषय असायचे दादा आणि मला वाटायचं की कधीतरी दादा पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि एक वेगळं आम्ही पाहत होतो, सगळेच जण आम्ही पाहत होतो. पण ह्या घडलेल्या घडामोडीनंतर इतके आम्ही शॉकमध्ये आहोत की आम्हालाच कळत नाही की याच्यावरती काय नक्की हे करायचं. पण शेवटी लढाई आहे आणि संघर्ष आहे आणि तो आम्ही स्वीकारलाय आणि तो आम्ही लढत राहणार आहोत आणि आम्ही कायम साहेबांच्या सोबत राहणार आहोत. कारण तो योद्धा आहे, संघर्ष करतोय आज ह्या सगळ्या अडचणीमधनं. आणि खरं सांगू का की त्याच्या आतलं जे काही आहे ना आता जाणवते ना मला वेदना, त्या नाही मी बोलू शकत तुम्हाला, पण प्रचंड वेदना दिलेल्या आहेत दादांनी साहेबांना आणि त्या महाराष्ट्र कधी विसरणार नाही. धन्यवाद पुढारी न्यूज सोबत बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, बारामती, पुणे.